गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चर्चेत आहे. भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात देशात विविध ठिकाणी झालेल्या जीवितहानीमुळे भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाची सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा गांभीर्यानं दखल घेतली आहे. या संदर्भात सविस्तर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं आज याबाबत महत्त्वपूर्ण आदेश दिलेत. शैक्षणिक संस्था, रुग्णालय, क्रीडा संकुल, बस स्थानक, रेल्वे स्थानक यासह सार्वजनिक ठिकाणी वावर असणाऱ्या भटक्या कुत्र्यांना त्यांच्यासाठीच्या विशेष निवारा व्यवस्थेमध्ये ठेवा, असा आदेश न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती NV अंजारिया यांच्या खंडपीठानं दिलाय. निवारा व्यवस्थेमध्ये ठेवण्याअगोदर कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्याची सूचना न्यायालयानं दिली आहे. स्थानिक प्रशासनानं याची अंमलबजावणी करावी असं न्यायालयानं बजावलंय. येत्या 2 आठवड्यांमध्ये अशा सार्वजनिक ठिकाणांची यादी प्रशासनानं तयार करावी आणि त्यानुसार कार्यवाही करावी असंही न्यायालयानं सांगितलंय. 8 आठवड्यानंतर म्हणजेच 13 जानेवारी 2026 रोजी केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं प्रशासनाला दिलेत. दरम्यान ज्या ठिकाणाहून भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचं निर्बीजीकरण केलं जाणार आहे त्यांना पुन्हा त्या भागात सोडू नये असे निर्देश न्यायालयानं दिलेत.